शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शेवयांची खीर बनवणार आहोत। कोणत्याही सणावाराला तुम्ही ही खीर बनवू शकता किंवा नाश्त्यासाठी पण बनवू शकता। तर बघा, त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। ही बघा, ही रोस्टेड शेवई घेतलेली आपण। हे असं पाकिट मिळतं, त्यातली मी अर्धी वाटी शेवई घेतलेली आहे, रोस्टेड शेवई। आणि अर्धी वाटी साखर। तुम्हाला किती गोड आवडतं त्याप्रमाणे घ्यायची। काजू, बदाम, वेलची पावडर, थोडंसं तूप, असं एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे। तर चला, आता आपण ही रोस्टेड शेवई आहे, त्याच्यामुळे आपण याला जास्त भाजायची गरज नाही, पण तरी आता आपण ही थोडीशी तुपामध्ये परतवून घेऊ। हे बदाम आहेत, हे काजू, वेलची पावडर आणि थोडीशी थोडेसे पण बेदाणे पण घेतले, म्हणजे तो असं गरज नाही की तुम्हाला आवडलं तर टाका। आपण भाजण्यासाठी थोडंसं तूप टाकून घेऊ। थोडंसं तूप घ्यायचं। त्या रोस्टेडच आहेत, पण तरी आपण त्या थोड्याशा भाजून घ्यायच्या, म्हणजे आपली चवीला पण खीर खूप छान लागते। आता हे तूप थोडंसं तापवून घ्यायचं अगोदर। आणि इकडे आपण दूध, अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, ते तापवून घेतलं आपण। तोपर्यंत आता आपण या शेवया याच्यामध्ये चांगले भाजून घेऊया। बघा, अशा असतात रोस्टेड शेवया आणि झटपट तयार होते ही खीर। आणि तुम्ही कोणत्याही सणावाराला ही खीर बनवू शकता, चवीला तर खूप छान लागते। आणि आता ही आपण शेवई भाजून घेऊ थोडी थोडी। ती भाजलेलीच असते, पण तरी तर आपण थोडंसं तुपात परतवल्यामुळे ती छान लागते, म्हणून आपण थोडंसं तुपामध्ये अजून थोडंसं परतवून घेऊ 2 मिनटं जरा। आता आपण थोडेसे यात काजू पण थोडेसे याच्याबरोबर थोडेसे परतवून घ्यायचे। हे बदामाचे काप पण आपण हे थोडे परतवून घ्यायचे। म्हणजे अशी वेगळी तळायची गरज नाही तुपामध्ये, याच्यातच ते थोडेसे आपल्या रोस्टेड शेवया परतवत असताना हे पण थोडंसं परतवून घ्यायचं, काजू बदाम। आता हे बघा, आता आपलं छान परतवून झालेलं आहे। आता आपण रोस्टेड असल्यामुळे आपण जास्त परतवायची काही गरज नाही। आपण हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, तर थोडं थोडं टाकायचं। एकदम टाकलं तर ते अंगावर उडतं, म्हणून आपण असं थोडं थोडं टाकायचं। असं 2 मिनटं आपण आता शेवई परतून झालेली आपली। आता थोडंसं शिजवून घेऊ आपण याच्यामध्ये। साखर आपल्याला नंतर घालायची, आता लगेच नाही घालायची। आणि याच्या गुठळ्या नाही होऊ द्यायच्या आपण। 5 मिनटं आपण आज दुधामध्ये छान शिजवून घेऊ अगोदर, नंतर साखर घालू आपण। हे बघा, कशी दुधामध्ये छान शेवई फुलली आपली, बघा डबल झाली। जास्त पण खूप पण शिजवायची नाही, फक्त एवढी दुधामध्ये अशी छान फुलली पाहिजे। आता ही शेवई आपली छान फुलली आहे। आता आपण त्यात साखर टाकून घेऊ। तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची साखर, मी इथे अर्धी वाटी घेतली। अजून आता ही साखर आपण छान असं हे परतवून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे गोडवा लागला पाहिजे की नाही। हे बघा, आता आपण ही वेलची पावडर घालूया। तुम्ही आता येणाऱ्या सणाला, आता गुढीपाडवा सण येतोय की नाही, त्याला पण ही तुम्ही खीर बनवू शकता, किंवा सणालाच काय असं आपण नाश्त्यासाठी पण बनवू शकतो। लहान मुलं दूध पित नाही एखाद्या वेळेला, तर मग त्यांना असं छान बनवून द्यायचं, आवडीने खातात मुलं। आणि समजा आपल्याकडे कोणी पाहुणे आले आणि आपल्याला काहीतरी गोड पदार्थ करायचाच आहे झटपट होणारा, तर अगदी 5 मिनटात ही खीर तयार होते। दूध गरम करून घ्यायचं, असं तुपावर छान शेवई परतवली की अशी झटपट आपली 5 मिनटामध्ये शेवईची खीर छान तयार होते। झाली, आता आपली खीर होत आलेली आहे। फक्त आपल्याला काही साखर थोडीशी विरघळली पाहिजे। आता आपली शेवई तर शिजलेली आहे, एकदम जास्त पण शिजवायची नाही, बघा अशी इतपतच शिजवायची शेवईला। हे बघा, आता आपली साखर पण छान विरघळलेली यातली। झाली, आपली खीर तयार झाली। अगदी झटपट तयार होते आणि चवीला तर खूप छान लागते।
आता आपण सर्व करून घेऊ. झाली आपली खीर तयार झाली. हे बघा आपली शेवयांची खीर तयार झाली. आता मी त्यात थोडीशी चारोळी टाकते. तुम्हाला आवडत असल्यास टाकायची, नसली तर टाकायची. हे बघा चवीला तर खूप अप्रतिम लागते. बघा अशा या माझ्या पद्धतीने शेवयांची खीर बनवून बघा. लाईक करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अशा माझ्या पद्धतीने शेवयांची खीर बनवून बघा. थँक्यू.